नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड प्रिपरेशन प्लॅन आपण समजून घेतोय. 2 पेपर झाले आतापर्यंत. मराठीचा पेपर झाला, त्यानंतर आज इंग्लिशचा पेपर झाला. व्यवस्थित जसं त्यांचं प्रिपरेशन केलं अगदी त्याच पद्धतीने आपला पुढचा जो पेपर असणार आहे हिंदीचा 80 मार्कांचा 3 तासाचा, जो की असणार आहे आपला 3 तारखेला, त्याचं प्रिपरेशन एकदम व्यवस्थित करून घेऊ. बघा, सुरुवातीला एक गोष्ट डोक्यात ठेवा, आपल्याकडे दिवस फक्त 1.5 आहे. म्हणजे आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस, बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे टाइम नाहीये. त्यामुळे ह्याच 1.5 दिवसाला आपल्याला पुरेपूर युटिलाइज करायचंय, जेणेकरून आपण एक्झाम मध्ये मॅक्सिमम मार्क्स कव्हर करू शकू. कळलं नक्की? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, अभ्यास करण्या अगोदर पेपर पॅटर्न बघा. मग त्याच्यातून आपल्याला कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, नक्की कसं डिवाइड केलंय बोर्डनी हे समजून येईल. विभाग पहिला आहे गद्य विभाग, जो असणार आहे 20 गुणांसाठी 20 मार्क्ससाठी. विभाग 2 पद्य विभाग, जो असणार आहे 12 मार्कांसाठी 12 मार्क्ससाठी. विभाग 3 पूरक पठण, जे असणार आहे 8 मार्क्ससाठी 8 गुणांसाठी. विभाग 4 भाषा अध्ययन, ज्यामध्ये व्याकरण सुद्धा विचारलं जाणार आहे, जे असणार आहे 14 गुणांसाठी. विभाग 5 उपयोजित लेखन, जे असणार आहे 26 मार्कांसाठी. म्हणजे अशा 5 विभागामध्ये तुमचा पूर्णपणे पेपर डिवाइड केलेला आहे. कळलं नक्की? आता या पेपर पॅटर्न वरून आपल्याला काय आयडिया आली, नीट जर आपण बघितलं तर टेक्स्टबुक अंडरस्टँडिंग वरती 50% पेपर आहे. म्हणजेच गद्य विभाग, पद्य विभाग आणि पूरक पठण 40 गुणांचा पेपर आहे. भाषा अध्ययन आणि उपयोजित लेखन, जे तुम्ही 8वी 9वी पासून शिकत आलेला आहात, त्या गोष्टींवरती 50% क्वेश्चन पेपर पडतोय. म्हणजे 40 मार्क त्याच्यावरती डिपेंड आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे भाषा अध्ययन. हे 14 गुण खूप कमी वेळेत मिळवता येतात. त्यामुळे आपल्याला व्याकरण हे पक्कच करून टाकायचं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट बघा, उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला एक गद्य उतारा दिलेला असतो. त्या उतारांवरून तुम्हाला प्रश्नांची निर्मिती करायची असते. आणि विज्ञापन लेखन, हे 9 मार्क आपले फ्रीचे आहेत. म्हणजेच आपल्याला 80 मधून 9 गेले 71 मार्कांचा 71 मार्क्सचा स्टडी करायचा आहे. हे 9 मार्क्स तर एकदम इझी आहेत, त्यामुळे त्याचा अजिबात लोड घेऊ नका. समजलं नक्की? शुअर? आता काय काय केलं पाहिजे, कसं कसं केलं पाहिजे ते समजून घेऊ. 2 दिवसाचं प्लॅनिंग. आता आजचा दिवस तुमच्याकडे अर्धा आहे, त्यामुळं जे 50% पहिलं वालं होतं ते प्रिपेअर करायचंय, टेक्स्टबुक अंडरस्टँडिंग वालं. जेवढ्या काही कविता आहेत त्या आजच पूर्ण करायचा प्रयत्न करा. गद्य विभाग, पूरक पठण 50% तरी पूर्ण करा. 50%. आणि सहज पूर्ण होतं ते. तुम्ही जर प्रामाणिकपणे बसलात तर या गोष्टी आजच्या आजच तुम्ही अचीव करू शकता. कारण उद्याचा दिवस आपल्याला रिव्हिजन पण करायचे आणि रिमेनिंग सेक्शन पण करायचे. आता उद्याचा दिवस 2 मार्च रविवार, फुल डे आपल्या हातामध्ये आहे. त्या दिवशी हिंदीचं पूर्ण व्याकरण सकाळी उरकून घ्या. 2-2.5 तास बसा, सहज व्याकरण होऊन जाईल. अजिबात लोड घेऊ नका. व्याकरणावरती सुद्धा पूर्ण व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर उपयोजित लेखनाचे जे काही टॉपिक्स आहेत ते व्यवस्थित प्रिपेअर करा. ऍटलिस्ट जसं आपण मराठी आणि इंग्लिशला केलं, पॉइंट्स काढा. म्हणजे प्रिपरेशन करणं इझी होईल. हाफ डे मध्ये हे प्रिपेअर होईल. आणि उरलेला जो हाफ डे असेल त्या हाफ डे मध्ये आपल्याला पूर्ण पेपरची काय करायची, रिव्हिजन मारायची. वेळ अजिबात वाया घालवू नका. 20 मिनिटचा ब्रेक तुमच्यासाठी खूप झाला. जास्त वेळ ब्रेक घेऊ नका. जेवढा टाइम तुम्ही प्रॉपरली युटिलाइज करताल तेवढं प्रिपरेशन स्ट्रॉंग होईल. आणि जेवढं प्रिपरेशन स्ट्रॉंग होईल तेवढे आपले मार्क जास्त येतील. कळलं नक्की? आता प्रत्येक विभाग कसा करायचा ते बघून घेऊ. गद्य विभाग, एकूण आपल्याला 3 उतारे असणार आहेत. 2 उतारे पठित असतील. 8 गुणांसाठी 1 उतारा असेल. असे 2 उतारे म्हणजे 16 गुण झाले, 16 मार्क्स झाले. एक अपठित उतारा असणार आहे 4 गुणांसाठी 4 मार्क्ससाठी. म्हणजे एकूण गुण झाले आपले 20. क्वेश्चन पण समजून घ्या. क्वेश्चन कसा असतो, तर जो काही पठित उतारा असणार आहे, जे तुमचे 2 उतारे असतील त्याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न असतील. पहिला प्रश्न आकलन कृतीवरती, दुसरा प्रश्न पण आकलन कृतीवरती. आता ह्याची लेवल थोडीशी लो असते, ह्याची लेवल थोडीशी हाय असते. म्हणजे इथं तुम्हाला रिडिंग लाईटली केलं तरी चालतं, पण ह्या ठिकाणी रिडिंग तुमचं प्रॉपर झालं पाहिजे. असे झाले 2 आणि 2 4 मार्क झाले. नंतर शब्दसंपदा म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, अर्थ लिहा, या टाईपचे प्रश्न येतील 2 मार्कांसाठी. स्वमत, अभिव्यक्ती,
2 गुणांसाठी. आता नीट बघा, जो प्लॅन मराठीमध्ये केला होता तीच गोष्ट डोक्यात ठेवायची. स्वमत हे आपल्याला एकदम व्यवस्थित लिहायचंय, हे मार्क आपल्या अजिबात गेले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर अपठित उतारा जो असतो तो एकदम 4 गुणांना असतो, त्यामुळे त्यात 2च प्रश्न असतात. एक म्हणजे आकलनकृती आणि दुसरं म्हणजे स्वमत. ह्यामधली जी आकलनकृती आहे ती एकदम इझी असते बघा, अजिबात हार्ड नाही येत, एकदम सिंपल येते आणि हा अपठित उतारा सिंपल असतो, त्यामुळे हे 4 मार्क पण आपले इझी झाले. नंतरचा विभाग येतो पद्य विभाग. बघा, आता पद्य विभाग आहे एकूण 12 गुणांसाठी. 2 कविता येतील 6-6 गुणांसाठी, म्हणजे टोटल झाले 12 मार्क, 12 मार्क झाले. प्रश्न प्रकार पण नीट बघा. आकलन कृती जसं वरती कृती होती त्याच टाईप मध्ये येईल. नंतर शब्दसंपदा आणि सरळ अर्थ. आता हा सरळ अर्थ आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा आपल्याला कविता समजलेली असेल, कवितेचा अर्थ समजलेला असेल. असे 2-2 मार्कांना 3 प्रश्न येतात. 3 प्रश्न 6 गुण झाले, 2 कविता 12 गुण झाले. समजलं? नक्की गद्य विभाग कसा असला पाहिजे, नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत गद्य विभागात, पद्य विभागात, क्वेश्चन कुठल्या टाइप मध्ये येतो, आयडिया आली. आता दुसरी गोष्ट, प्रिपरेशन करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची दोन्ही विभागाची. दोन्ही विभागाचं प्रिपरेशन एकदमच सांगतो, त्यामुळे अजिबात लोड येणार नाही. बघा, टाइम कमी आपल्याला ऑलरेडी. गद्य विभाग आणि पद्य विभाग प्रिपेअर करताना सगळ्यात पहिली गोष्ट पुस्तक हातात घ्या. अजिबात गाईड, अपेक्षित, बाकीचं जे काही स्टडी मटेरियल आहे त्याला नंतर हात लावा. प्रायमरी गोष्ट आपल्यासाठी एकच आहे, ते म्हणजे आपलं टेक्स्टबुक, आपलं पुस्तक. पुस्तकच आपल्याला मॅक्सिमम मार्क्स देऊ शकतं. पुस्तक घ्या, प्रत्येक धडा समजून घ्या. मी वाचा असं नाही म्हणत आहे, पण त्या धड्यामध्ये काय दिलंय ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्या खालची प्रश्न उत्तरं नीट बघा. धड्यामध्ये कुठल्या पॅरेग्राफमध्ये ती उत्तर आहेत ती समजून घ्या. जर तुम्हाला हे समजलं ना तर ह्या 2 आकलन कृतीचे जे 4 मार्क आहेत ते पक्के झाले. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय करायची तर कविता वाचाव्याच लागतील. कविता वाचून घ्या, कवितेचा अर्थ नीट समजून घ्या आणि कवितेचे खालच्या ज्या काही कृती आहेत त्या सगळ्या सोडून बघा. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर गद्य विभाग आणि पद्य विभागामध्ये जे काही मार्क आहेत, एकूण आहेत आपल्याला 20 गुण आणि हे 12 गुण, एकूण झाले 32 गुण, हे सहज मिळून जातील. पण त्यासाठी या गोष्टींची मेहनत आजच करावी लागणार आहे. कळलं? नक्की समजलं? कारण आजचा दिवसच खूप जास्त महत्वाचा आहे. मग सोबत एकदा का तुमचं हे या गोष्टी क्लिअर झाल्या की आपला अभ्यास किती झाला हे पण चेक करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी 2022 ते 2024 पर्यंतचे जेवढे बोर्डचे क्वेश्चन पेपर आहेत ते सगळे क्वेश्चन पेपर नीट घ्या. आन्सर त्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरवरच लिहा. नाही पेपर तुमच्याकडे अवेलेबल झाला, पीडीएफ जर असेल तर तुमच्या बुकमध्ये त्याचं आन्सर लिहून बघा. मी म्हणत नाही एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये पाहिजे, ऍटलिस्ट आन्सर शोधायचा प्रयत्न करा. नंतर सेमिस्टर एक्झामचे पेपर असतील, प्रिलिम एक्झामचे जे काही पेपर असतील त्यांच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल असतील, त्या व्यवस्थित सॉल्व्ह करा. म्हणजे जर 3 वर्षांचा जर पेपरचा विचार केला तर एकूण तुमच्याकडे 3 वर्ष आहेत. प्रत्येक वर्षामध्ये 3 उतारे म्हणजे झाले 9 उतारे. ह्या 2 एक्झाम मध्ये असणारे 3 म्हणजे 6, 9 आणि 6 15 उतारे सहज होतात. मी तरी सांगितले तुम्हाला 10च उतारे. जर तुम्ही हे 15 उतारे व्यवस्थित केले बस कामच झालं. सोबत कविता पण प्रत्येकामध्ये 2-2 असणार आहेत. म्हणजे ह्यांच्यामधल्या कविता झाल्या 6 आणि ह्या मधल्या 2 कविता म्हणजे एकूण 4 कविता, टोटल तुमच्याकडे झाल्या 10 कविता. एखादी कविता रिपीट आली असेल तरी पण करा. क्वेश्चन तर रिपीट नसेलच ना, क्वेश्चन तर वेगळा असेल, मग ते सुद्धा तुम्हाला समजून येईल. आणि डोक्यात एक गोष्ट फिक्स ठेवा, जेवढा सराव तुम्ही जास्तीत जास्त करताल तेवढा पेपर तुमचा सोपा होईल. कारण आता तुमच्याकडे वेळ आहे. 3 तारखेनंतर तुम्हाला कोणी म्हणणार नाही की हिंदीचा अभ्यास करा, ना तुम्ही हिंदीचा अभ्यास करणार आहात. त्यामुळे आता जो अर्धा दिवस बाकी आहे त्या अर्ध्या दिवसामध्ये गद्य पद्य हे पक्क झालंच पाहिजे, हे डोक्यात ठेवा. जास्तीत जास्त सराव करा म्हणजे पेपर सोपा जाईल आणि पॅनिकनेस नाही येणार. आता महत्वाची गोष्ट काय तर ज्या वेळेला तुम्ही स्वमत लिहिता, सरळ अर्थ लिहिता, स्वमत आपण उतार्यामध्ये लिहिणार आहे आणि उतारा आणि सरळ अर्थ आपण कवितेमध्ये लिहिणार आहे, बरोबर. आता हे लिहिताना तुमच्याकडनं काही चुका होतात म्हणजेच काय, तुम्हाला असं वाटतं की जसं मराठीचं स्वमत आहे तसं हिंदीचं स्वमत असेल, पण असं नाहीये. उत्तराचे मुद्दे हे आधी ठरवा. मराठीमध्ये नसतील ठरवले तर हिंदीमध्ये ठरवणं खूप गरजेचं आहे. कारण ते आपण मराठीत नाही लिहिणार, हिंदीत लिहिणार. मॅक्सिमम मुलं काय करतात, मराठी भाषेच्या शब्दांचा सरास वापर करतात
आणि वाटतं की मार्क पूर्ण मिळतील, पण असं नाही होणार. स्वमताचे मुद्दे आत्ताच ठरवा. जे काही उत्तर तुम्ही लिहिणार आहात ते स्वतःहून लिहून बघा. ऍटलिस्ट मुद्दे तरी ठरवा. शब्दांमध्ये चुका कमी करा. मराठीमधले शब्द हिंदीमधले शब्द वेगवेगळे असतात. वेलांटी सुद्धा वेगवेगळे असते. मराठीमध्ये कृती आपण दुसरी वेलांटी देतो, हिंदीमध्ये कृतीला पहिली वेलांटी देतो. हा एक नाही बारीक फरक. हा बारीक फरक तुम्हाला समजला पाहिजे, कारण ह्या बारीक बारीक चुका झाल्या तर ह्या चुका शेवटी खूप मोठ्या दिसतील. कळलं नक्की? नंतर जसं आधी बोललो तसंच मराठीच्या शब्दांचा वापर करू नका, हिंदीचे शब्द वापरा. आता हिंदीचे शब्द तुम्हाला कधी समजतील? जेव्हा तुम्हाला धडा समजला असेल तेव्हाच. कवितेचा सरळ अर्थ कधी समजेल? जेव्हा कविता तुम्ही वाचलेली असेल तेव्हाच. कळलं? नंतर जो प्लॅन आता तुम्हाला गद्य आणि पद्यासाठी सांगितला, सेम प्लॅन पूरक पठणला वापरा. सेम, अजिबात काही वेगळं करू नका. सेम प्लॅन वापरा. प्रश्नांचा प्रकार सुद्धा सेमच येतो, काही वेगळा येत नाही. त्यामध्ये सुद्धा याच गोष्टी विचारल्या जातात. क्वेश्चनचा पॅटर्न पण सेम असतो, त्यामुळे लोड घेऊ नका. तो उतारा सुद्धा इझी असतो, त्यातला पद्य सेक्शन सुद्धा इझी असतो. कळलं नक्की? 2 दिवसाचा तुम्हाला प्रॉपर प्लॅन सांगितलाय, काय काय केलं पाहिजे, कसं कसं केलं पाहिजे. या पेजचा वाटलं तर पटकन स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे या गोष्टी डोक्यात राहतील. घेतला नक्की? आणि डोक्यात ठेवा, आजच्या आज हे झालंच पाहिजे. कळलं? कमीत कमी 6 ते 7 तास तुमच्याकडे आत्ता आहेत रात्रीपर्यंत, व्यवस्थित युटिलाइज करा. सेम उद्याचा पूर्ण दिवस आहे, म्हणजे 24 तास हातामध्ये आहेत. कमी झोप घ्या, व्यवस्थित प्रिपेअर करा, अजिबात लोड घेऊ नका. आता पुढच्या व्हिडिओमध्ये हिंदीचं पूर्ण व्याकरण तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे ते 14 मार्क तुमचे पक्के झाले. सोबत उपयोजित लेखन कसं करायचं, कुठलं उपयोजित लेखन केलं तर मार्क मॅक्सिमम मिळतील, निबंधाचे कुठले टॉपिक असतील, पत्राचे कुठले टॉपिक असतील, बातमीचे टॉपिक म्हणजेच वृत्तांत लेखनाचे कुठले टॉपिक असतील ते सुद्धा तुम्हाला समजून सांगतो. अजिबात लोड घेऊ नका. फक्त ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. समजलं नक्की? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.